आपले कर्म नशिबापेक्षा वरचे आहे हे माहीत असूनही माणूस नेहमी आपल्या नशिबाला शाप देतो, जे त्याच्या हातात आहे. ज्ञानी व्यक्ती तो असतो जो इतरांचे निरीक्षण करतो आणि त्यांच्या वैशिष्ट्यामधून शिकतो, त्याची तुलना किंवा हेवा करत नाही. शस्त्रे केवळ शरीराला इजा करतात, पण शब्द आत्म्याला इजा करतात. जगात आई आणि वडील ही एकमेव अशी माणसे आहेत ज्यांची इच्छा आहे की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावे. ज्याला त्रास होतो तो नंतर सुखी होऊ शकतो, पण जो दुःख देतो तो कधीच सुखी होऊ शकत नाही. काळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही, माणसालाच काळाने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच तर नियती म्हणतात. तेव्हाच आयुष्य अवघड वाटतं जेव्हा स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. मनातून जी शांती मिळते तीच खरी शांती असते. जेव्हा तुम्ही तुमच्यातील दैवत समजून घ्याल तेव्हा तुम्हाला ब्रह्माचे रूप पाहता येईल. देवाचे भक्त केवळ मंदिरातच नाही तर सर्वत्र आढळतात. धर्म म्हणजे सत्य आणि न्यायाचे पालन करणे आणि एखाद्याच्या कृतीतून चांगुलपणाचा प्रसार करणे. मनावर ताबा ठेवा, मग तुम्हाला सर्व दुर्गुणांपासून मुक्ती मिळेल. जीवनाच्या वाटेवर चालत राहा, कारण श्रीकृष्ण सदैव तुमच्या सोबत आहेत. श्रीकृष्णाने आपल्याला प्रेमाने जगण्याची कला शिकवली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धीची अनुभूती येते. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा त्याच्या कृपेने सर्व काही शक्य होते. जीवनातील अडचणी ही एक फक्त परीक्षा असते आणि त्यावर मात करण्यासाठी श्रीकृष्ण सदैव तत्पर असतात. माणसाचे जीवन फक्त त्याच्या कृतीवर अवलंबून असते. जसे एखाद्याच्या कृतीचे असते तसेच त्याचे जीवन असते. या जगात पाहण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण सर्वात सुंदर जागा म्हणजे बंद डोळ्यांनी आत पाहणे. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही, आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. काल जीवन समजून घेण्याची चांगली संधी आहे आणि उद्या आयुष्य जगण्याची दुसरी संधी आहे. अनुमान ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव हा जीवनाचा धडा आहे. खरा आनंद तरच मिळतो जेव्हा तुमच्या विचारात, शब्दात आणि कृतीत एकरूपता असते. तेल संपल्यावर जसा दिवा विझतो त्याचप्रमाणे कर्म कमजोर झाले की नशिबाचाही नाश होतो. जेव्हा मेहनत करूनही स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून मार्ग बदला, तत्व नाही. कारण झाड सुद्धा नेहमीच आपली पाने बदलते, मुळे नाही. मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास असतो, पण मृत्यू कधी होतो याचा नेम नाही. त्यामुळे त्याला नाव आहे पण दम नाही. हा श्वास आणि नाम यातील प्रवासाला जीवन म्हणतात. ना कोणाच्या गैरहजेरीत जगू नका आणि कोणाच्या प्रभावाखाली जगू नका. हे आपले जीवन आहे, आपल्या पद्धतीने जगा. एखाद्यावर रागवण्याऐवजी ते ताबडतोब उघड करणे चांगले. जसे की बराच वेळ दुसण्यापेक्षा क्षणात जळणे चांगले. मित्र गरीब असो की श्रीमंत याने काही फरक पडत नाही. त्यापेक्षा तुमचे वाईट काळात तो तुम्हाला किती साथ देतो ते महत्त्वाचे आहे. माणूस किती व्यस्त असला तरी तो ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आठवणीतून तो सुटू शकत नाही. जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छिता तेव्हा त्याच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात परत येतात. हा निसर्गाचा नियम आहे. वेळ कधीच थांबत नाही. आज जर काही वाईट वेळ असेल तर उद्या नक्कीच चांगले होईल. तुम्ही फक्त निस्वार्थपणे वागा आणि ते तुमच्या हातात आहे. ज्या व्यक्तीचे विचार गलिच्छ आहे, जो निष्काळजी आणि कपटाने भरलेला आहे, कुणीही काही बोलले नाही, स्वतःला शांत ठेवा. सूर्य खूप तेजस्वी आहे, होय, समुद्र कोरडा होत नाही.